नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे वन उद्यान वारंगा येथे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे वन उद्यान पाहणार आहोत। चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात। वन उद्यान वारंगा हे हिंगोली वन विभागाने बनवलेले उद्यान आहे। हे उद्यान 2018 ते 19 साली बांधण्यात आलेले आहे। हे उद्यान नांदेडपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे। निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा पिकनिकसाठी खूप सुंदर असे हे उद्यान आहे। या उद्यानामध्ये आपल्याला झाडे, प्राणी, पक्षी यांची माहिती, त्यांचे स्टॅच्यू पाहायला मिळतात। याच उद्यानामध्ये भवानी माता आणि महादेव मंदिर पण पाहायला मिळते। लहान तसेच मोठ्यांसाठी नांदेडपासून जवळ निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे सुंदर उद्यान पाहायला इथे यायलाच पाहिजे। भवानी माता मंदिर आणि महादेव मंदिराचा डिटेल ब्लॉग मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो ब्लॉग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही तो ब्लॉग पाहू शकता। चला तर मग आता आपण लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेले हे बाल उद्यान पाहूयात। या बाल उद्यानासाठी 10 रुपये प्रति पर्सन तिकीट चार्जेस आकारले जातात। उद्यानामध्ये प्रवेश केल्यावर मुलांना खेळण्यासाठी खूप सारे स्लाइड्स पाहायला मिळतात। इथे आपल्याला प्राण्यांच्या शेपमध्ये बसण्यासाठी सीट्स पाहायला मिळतात। इथे तुम्ही मस्त फोटोशूट करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत जय शिवराय।